प्रभाग क्रमांक 10 मध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चर्चा रंगत आहे। मुदस्सर शेख उमेदवारीसाठी मैदानात उतरतात का? स्थानिक नागरिकांकडून वाढत्या प्रमाणात असा आवाज उठत आहे की प्रभागातील न सोडवलेल्या प्रश्नावर, विकास कामावरील विलंबनावर आणि जनतेच्या तक्रारीवर सातत्याने लक्ष देणाऱ्या मुदस्सर शेख यांनी आता थेट निवडणूक रिंगणात उतरावे। नागरिकांचे म्हणणे आहे की परिसरातील रस्ते, गटारे, पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधांवर तातडीने काम होणे गरजेचे आहे। या मुद्द्यावर सक्रियपणे आवाज उठवणारा नेता प्रभागाला हवा असून त्यासाठी मुदस्सर शेख योग्य पर्याय ठरू शकतात, असा सूर ऐकू येतो। या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे, मुदस्सर शेख या वेळेला प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी जाहीर करतील का? याचा निर्णय येतो काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये मुख्य तर जो भाग आहे जास्त करून रामवाडी, कोटला झोपडपट्टी, सर्जेपुरा, कौलारू आणि ईदगाह मैदान, वंजार गल्ली आणि बेलदार गल्ली, प्रामुख्याने हा भाग 10 नंबर मध्ये माझा जुनाच वाडा आहे। आणि ह्या जुन्या वाडमध्ये मला तरी वाटतंय मी बऱ्याच विकास कामांना प्राधान्य देऊन हे विकास काम मार्गी लावलेले आहे। त्यात पाण्याचे प्रश्न असतील किंवा भुयारी गटर असेल किंवा लाईटीचे रस्ते असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, यामध्ये बरेच काम मी या प्रभागात केलेले आहे। आणि हा प्रभाग साधारण दिल्ली गेट पर्यंत गेल्याने कारणाने तर खालून बरेचसे उमेदवार या प्रभागात इच्छुक आहे। तर जवळचा आणि हक्काचा माणूस, एक घरचा माणूस म्हणून मला त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व करावं, यासाठी त्यांनी मला आग्रह केलेला आहे। नागरिकांचा पाठिंबा मिळत असताना पण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढणार आहे किंवा अपक्ष उमेदवारी करणार? अजून तरी पक्षाची आम्ही कोणत्याही पक्षाकडे मुलाखत दिलेली नाहीये, पण निश्चित थोड्या इलेक्शन लागल्यानंतर इथून पुढच्या काळात पक्षही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर करू कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी करणार आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील सर्वात मूलभूत समस्या कोणत्या, ज्याच्यासाठी नागरिकांना तुम्हीच योग्य पर्याय वाटत आहे? यामध्ये बघा, कोटला तर हा एक स्लम भागात मोडला जातो आणि त्या ठिकाणी एक घरकुलची योजना या ठिकाणी राबवायला पाहिजे खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून। ही जी कोटला आणि रामवाडी भागातली जी जागा आहे ही साधारण कॅन्टोन्मेंट बोर्डाची जागा आहे आणि त्यांनी ही जागा महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करून या ठिकाणी गोरगरीब लोकांना एक हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, यासाठी मी पाठपुरावा करण्यात माझं प्राधान्य राहील। संपूर्ण 10 नंबर प्रभागाचे समाज व परिवारांनी नगरसेवक मुदस्सर मेंबर यांच्यासाठी एक मोठी मीटिंगचं आयोजन केलं होतं कोटलेमध्ये। सर्व समाजाच्या वतीने व सर्व प्रभाग क्रमांक 10चे समाजाच्या वतीने एक मुदस्सर मेंबरला आम्ही आवाहन केलं की यावेळेस परत आपल्या प्रभागातून उमेदवारी करून निवडून यावा आणि जे आपण 5 वर्षापासून जे मूलभूत सुविधा असू किंवा व्यक्तिगत लोकांची अडचण असू, पोलीस स्टेशन असू, दवाखाने असू, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक समाजाचे प्रत्येक घटकाला जे आपण न्याय देण्याचं काम व मदतीचं काम केलेलं आहे त्याला आपण असंच चालू ठेवून पुढचे 5 वर्षाला पण आम्हाला अशीच मदत तुमच्याकडून अपेक्षा आहे। म्हणून आज आम्ही सर्वांना आवाहन करतो की जे आमचे प्रभाग 10 आहे त्याच्यात आम्हाला सगळ्यात केपेबल व्यक्ती म्हणजे मुदस्सर मेंबर आहे। कारण की यांचे कामाची जे यांनी सुरुवात केलेली आहे, जे त्यांचा पहिला प्रभाग होता रामवाडी, लाल टाकी व नंतर कोटला आला, आमचा सर्जेपुरा भाग आला, बेलदार गल्ली आली, वंजार गल्ली आली, याच्यात जे त्यांनी मूलभूत सुविधा असून बाकीचे जे गोष्टी आहे समाजासाठी जे झटणारे गोष्टी आहे ते प्रत्येक घटकाला त्यांनी मदत स्वरूपात ते केलेलं आहे। म्हणून परत आम्ही मुदस्सर मेंबर यांना प्रचंड मताने निवडून आणू ही त्यांना आज गवाही देतो। आता इथं सर्वात प्रथम म्हणजे हे जे कोटला भाग आहे हे भरपूर स्लम भाग आहे। इथं अनेक मूलभूत सुविधा आज पण भेटलेली नाही। मुदस्सर मेंबर यांनी
मागच्या 5 वर्षाला अनेक पाठपुरावे करून 30 वर्षापासून जे पाणीची लाईन नव्हती इथं ते आणली आणि आज पण त्याचा अर्धा काम जे प्रलंबित आहे ज्याचा पाठपुरावा ते सातत्याने करत आहे आणि कोटलेची जनसंख्या हे वाढत चाललेली आहे। इथं बहुजन समाज मुस्लिम समाज बहुसंख्येने आहे म्हणून मुदस्सर मेंबरनी सगळ्यात प्रथम म्हणजे पाणी जे असतो पाणीची सुविधा इतकी चांगली केलेली आहे आणि जर ते असले तर मला वाटतं 5 वर्षात इथं पाणीचा आणि जे स्लम एरियाला जे त्रास आहे स्लमचा आरोग्याचा हे 70-75% संपून जाईल आणि जे कॅन्टोन्मेंट एरिया आहे हा जे स्लम एरियामध्ये जे कॅन्टोन्मेंटची जागा आहे जिथं गोरगरीब राहतात यांनी मोठा पाठपुरावा करून यांना हे प्रश्न मांडलेला आहे की इथं घरकुलची योजना राबवली पाहिजे आणि ते पण फक्त हे इलेक्शन नसल्यामुळं हे प्रलंबित आहे। म्हणून मुदस्सर मेंबरला आमची अपेक्षा तेच आहे की परत जर निवडून आले तर सर्वात प्रथम आपण ते घरकुलची योजना जे आपण प्रस्ताव मांडलेला आहे शासनाला ते राबवावी।